जय जय राम
Pati
क्वचित् भूमौ शय्यात् क्वचिदपि च पर्यङ्कशयनः क्वचित् शाकाहारी क्वचिदपि च शाल्योदनरुचिः क्वचित् कन्थाधारी क्वचिदपि च दिव्याम्बरधरो मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं न च सुखं भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय। निरूपणाचा अभिनय ज्यांच्यामुळे पावस हे तीर्थक्षेत्र झाले अशा स्वामी स्वरूपानंदांचं आहे। मूळचं नाव त्यांचं रामचंद्र गोडबोले। सामान्य माणसासारखं जीवन चाललेलं होतं, पण अचानक 20व्या वर्षी बाबा महाराज वैद्य हे त्यांच्या जीवनात आले आणि सद्गुरु कृपा झाली आणि जीवनाला कलाटणी मिळाली। हे स्वामी स्वरूपानंद साधकांना सोहमचा मंत्र देतात। जो साधना करतो तो साधक। मग स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते। ध्येय म्हणजे काय, ध्येयाची निष्ठा कशी असावी याचं वर्णन ते आजच्या निरूपणाच्या अभंगात करतायत। स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट काही जणांना ज्ञात असेल। पुण्यामध्येच घडलेली घटना आहे की पती पत्नींचा संवाद चाललाय आणि पत्नी म्हणते, पत्नीला ज्वर आलाय आणि ती म्हणते की मला औषधापेक्षा तुम्ही एक लुगडं आणून द्या। आता पती म्हणतोय की ज्वर आलाय तर औषध आणायला हवं ना, लुगडं आणि त्याने ताप कसा बरं बरा होईल। तेव्हा पतीचे जे स्नेही असतात ते त्यांना सांगतात की वहिनी ज्या वेळेला रस्त्याने शाळेमध्ये जातात त्यावेळी लोक समाजातील त्यांच्या अंगावर चिखल, फेण, शेण, कचरा असं अंगावर टाकतात आणि मग नेसलेलं वस्त्र हे मलिन होतं। मग ज्ञानदानासारखं पवित्र कार्य मलिन वस्त्राने कसं बरं करावं, म्हणून वहिनी भिडेवाड्यात गेल्या की स्नान करतात आणि वस्त्र दुसरं बदलाला नाही म्हणून दिवसभर ओले त्यांनी शिक्षण देतात। सगळ्यांनी ओळखलं असेल हे पती पत्नी कोण, तर ज्यांना क्रांतिज्योती म्हटलं जातं अशा आमच्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनातला हा प्रसंग।
ध्येयासाठी त्यांनी कधी माघार घेतली नाही बघा. आज त्यांनी शिक्षणाचे धडे दिले म्हणून आज स्त्रिया ह्या व्यासपीठावरती नारदांच्या गादीवर कीर्तन करू शकतात. आज समाजामध्ये स्त्री बाहेर पडली की त्यांच्यामुळेच. मग असं हे ध्येय त्यांनी ठेवलं म्हणून स्त्रिया पुढे आल्या. मग ह्याच ध्येयाचं वर्णन करताना स्वामी स्वरूपानंद निरूपणाच्या अभंगात आपल्याला सांगतात, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ध्येय म्हणजे काय हो? ध्यायती इति ध्येय. ज्या गोष्टीचं तुम्ही सतत चिंतन मनन ध्यास लागतो ना त्याला ध्येय म्हणावं. आणि हे ध्येय सुद्धा कसं असावं? समाज उपयोगी असावं. मग हे ध्येय जर आपल्याला घ्यायचं असेल तर अनेक जण, कारण नरदेह हा दुर्लभ सांगितलाय, मग तो दुर्लभ असणारा क्षणभंगूर असणारा असा हा नरदेह, मग ते जर ध्येयाविना जर फुकट गेला तर तो मातीमूल आहे. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये हे ध्येय असायलाच हवं. नाहीतर रस्त्याने जायचं, एखाद्याने विचारावं हा रस्ता कुठे जातो, मग ते रस्ता आपल्याला विचारतात. पुण्यातली ही गोष्ट नाही बरं का, पुण्यात चुकीचे पत्ते सांगतात हे माहिती सर्व श्रुत आहे. पण ते आजोबा म्हणतात तुला नक्की जायचंय कुठे, तर त्या तरुणाने जर उत्तर दिलं मला माहिती नाही. असं आपलं जीवन विना ध्येयाचं असेल तर चालेल का? म्हणून ध्येय हे असणं आवश्यक आहे. मग ध्येय प्राप्तीसाठी अनेक जण शपथा घेतात, पण शपथ घेणं आणि ती सिद्धीस नेणं याच्यामध्ये फार फरक आहे. म्हणून आमच्या समितीचे एक पद्य आहे, शपथ लेना तो सरल है पर निभाना ही कठिन है, साधना का पथ कठिन है, शपथ लेना तो सरल है पर निभाना ही कठिन है, साधना का पथ कठिन है. नियति की खाता रहा है ठोकरें मानव युगों से, सरल आंसू बहाना मुस्कुराना ही कठिन है, साधना का पथ कठिन है, साधना का पथ कठिन है. सगळ्यांनी मेरा नाम जोकर सिनेमा बघितला असेल बघा. अश्रू वाहणं हे सोपं आहे, पण दुःखी असताना प्रतिकूल परिस्थितीमध्ये हसणं हे खूप कठीण आहे. त्या जोकरची आई निवर्तलेली असते, पण शो मस्ट गो ऑन म्हणून तो जोकर म्हणून सगळ्यांना हसवतो, पण मनामध्ये रडतोय. म्हणून शपथ घेणं हे अत्यंत सोपं आहे, पण तो सिद्धीस नेणं हे अत्यंत कठीण आहे. म्हणून आरंभशूर भरपूर असतात. मग काही जण काय करतात, संकल्प करायलाच नको, शपथ घ्यायलाच नको, म्हणजे ती मोडायची भानगडच नको. पण संकट आली येतात म्हणून काही जे मध्यम लोक असतात ना ते मध्येच ध्येय सोडून देतात, शपथ सोडून देतात. पण जे खरे असतात ना साधक, ते मात्र कितीही संकट आली तरी त्या संकटांना तोंड देतात. म्हणजे संकटांना येऊ द्या म्हणायचंय, त्यांना भिवून पाठ करायची नाहीये. विवेकानंदांच्या जीवनातला प्रसंग की त्यांच्या पाठीमध्ये अनेक माकडं लागली होती आणि ते माकडं किती बेजार करतात. आपण जर अयोध्येला गेलो किंवा काही ठिकाणी त्र्यंबकेश्वरला सुद्धा ब्रह्मगिरीवरती अनेक माकडं आहेत आणि ते आपल्या हातातल्या वस्तू पळवायला म्हणून येतात. पण त्यांना एक साधू भेटले
आणि विवेकानंदांना त्यांनी सांगितलं की तू त्यांना घाबरू नकोस, तू जर त्यांच्याकडे तोंड करून उभा राहिलास ना की ती माकडं निघून जातील. आणि खरोखरच विवेकानंदांनी माकडांकडे तोंड केलंय आणि ती माकडं पळून गेली. अशी संकट असतात की आपण त्यांना जर 2 हात करायला उभं राहिलो तर ती संकट निघून जातात. मग अशी ही आपण शपथ घेतली की त्याच्यापासून च्युत व्हायचं नसतं. मग हा दिव्य ध्येयाकडे जाणारा जो मानव असतो ना तो कसा असतो, त्यांनी काय काय करायला पाहिजे ह्या एका पद्यामध्ये, अटलजींचं पद्य आहे, गुरुजींवर लिहिलेलं. दिव्य ध्येय त्याला कितीही प्रलोभन आली तरी तो आपला मार्ग सोडत नाही, ध्येय सोडत नाही. बघा पौराणिक काळामध्ये आपण बघितलं तर मारुतीराय ध्येय काय होतं, सीतामाईंचा शोध घ्यायचा आहे. मग सीतामाईंचा शोध लंकेमध्ये आहे सीतामाई असं कळल्यानंतर समुद्र उल्लंघन करायचंय. पण समुद्र उल्लंघन करताना किती प्रलोभन आली, संकट आली, पण मारुतीराय आपलं ध्येय साध्य होईपर्यंत कुठेही त्यांनी विश्रांती घेतली नाही. मेरू पर्वत वरती आलाय, माझ्यावर थोडी विश्रांती घे, पण स्वामींचं काम झाल्याशिवाय मला विश्रांती घेणे नाही. सुरसा राक्षसी लागली, अशी कितीही प्रलोभनं आली, संकट आली तरी सुद्धा ध्येय देणारा जो असतो ना तो कधीही ध्येयाची प्राप्ती केल्याशिवाय शांत बसत नाही, प्रलोभनांना युद्ध होत नाही. म्हणून असा ध्येयार्थी हवा. म्हणून ध्येय प्राप्ती करता भगवंताचं अधिष्ठान तितकंच महत्वाचं सांगितलं. बघा ज्याप्रमाणे एखादा गायक असतो तो गळ्याने गातो, पण गाण्याचं ज्ञान असतो मेंदूमध्ये आणि गाण्याच्या भावना असतात हृदयामध्ये. बघा गळ्यापासून दोन्ही सारख्या अंतरावर आहे, हृदय आणि मेंदू. मग ज्ञान आणि भावना एकत्र झाल्याशिवाय ते गाणं रसिकांच्या हृदयाला भिडत नाही. तसंच संकल्प आणि सिद्धी ह्याच्यामध्ये भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय ध्येय प्राप्ती होत नाही. मग असं ध्येय कोणी कोणी प्राप्त केलंय हो? आता 6 फेब्रुवारीला ज्यांना 2 वर्ष जाऊन झाली, ज्यांच्या शब्दामध्ये 7 अक्षर आहेत, सगळ्यांना ज्ञात आहेत, लता मंगेशकर दीदी. ध्येय किती की त्यांच्या वडिलांनी जेव्हा गाणं शिकवायला सुरुवात केली तेव्हा 6 महिने नुसता सा लावायला सांगितलंय. आज पालकच मुलांपेक्षा जास्त उत्साही झाले. मुलांना जरासं गाणं यायला लागलं की त्यांचे कार्यक्रम ठेवतात आणि प्रलोभनांना ही मुलं बळी पडतात. पण आमच्या दीदींनी असं केलं नाही आणि म्हणूनच 90 वर्षापर्यंत गाऊ शकल्या. आणि 90ला सुद्धा 17 वर्षाच्या मुलीचं गाणं त्या गात होत्या की नाही, म्हणजे ध्येय प्राप्ती केली.
तसाच 10-12 वर्षाचा मुलगा घरातून निघून गेला गाणं शिकण्यासाठी. गाणं शिकलं नाही, नवे नवे आपली गायकी निर्माण केली आहे, असे आमचे पंडित भीमसेन जोशी. ध्येय प्राप्तीसाठी अनेक खस्ता खायला लागतात. ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, सोसू सुख दुःखे, असं स्वामी सांगतायत. अशी अनेक आपल्याकडे उदाहरणं आहेत. मग ही ध्येय प्राप्ती करण्यासाठी काही गुण आवश्यक आहेत की नाही हो? कारण काही गुण जन्मजात आलेले असतात, समर्थ म्हणतात, पण काही गुण तुम्ही बाहेरून सुद्धा घेऊ शकता. मग ते कुठले गुण? मग सुभाषितकार सांगतात, उद्यमं साहसं धैर्यं बुद्धिशक्ती पराक्रमः षडैते यत्र वर्तन्ते तत्र देव सहाय्यः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मग हे 6 गुण तुम्ही अंगीकारले पाहिजे. कुठले 6 गुण? उद्यम म्हणजे उद्योग सोडायचा नाहीये. साहस, अहो तुम्ही साहस केल्याशिवाय तुम्हाला आपल्याला यश मिळतंय, आपण तिथे तरुण जाऊ, हे कसं करणार? बघा, समुद्र किनारी बसलेत आणि नुसती इच्छा केली की मला रत्न माणकं मोती हवेत समुद्रातले, पण समुद्रामध्ये बुडी मारायचं साहस जर केलं तरच ती मोती मिळणार आहेत. समुद्र किनाऱ्यावर बसून मोती मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला साहसही तितकंच आवश्यक आहे. उद्यमं साहसं धैर्यं, धैर्य सुद्धा असायला पाहिजे. धाडस साहस हे दोन्ही असायला पाहिजे. बुद्धी असायला पाहिजे. म्हणजे समर्थ म्हणतात की हा एक फॉर्म्युला आहे बरं का, की बघा प्रयत्न, बुद्धी, कौशल्य, विवेक हे सगळं जर, कारण एखाद्या गोष्टीला आपण गुणाकार केला आणि त्याला शून्याने गुंतलं तर गुणाकार काय येतो? शून्य. तसंच आहे हे. समर्थ आपल्याला हेच सांगतात की बुद्धी नाही, शक्ती नाही, हे सांगतात की नाही आपल्याला. मग ह्या सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे तरच आपल्याला यश प्राप्ती आहे. मग नुसती बुद्धी असून चालत नाही, विवेक असायला पाहिजे. कोणत्या वेळी ती कोणती बुद्धी वापरायची ह्याचा विवेक असायला पाहिजे. आणि नुसतं नाही तर प्रयत्न पण असायला पाहिजे. असेल माझं हरीण देईल खाटल्यावरी असं म्हणून चालेल का? नाही चालणार. म्हणून एके ठिकाणी कवयित्री म्हणते, ध्येय हाची देव खरा, यत्नाची वास धरा. ध्येयाची देव खरा, यत्नाची वास धरा. धुळकयासी बद्ध करा, आखरी पथ धरुनी धिरा. धुळकयासी बद्ध करा, आखरी पथ धरुनी धिरा. रक्षीय तुझ भगवंत, ठेवा माझा रक्षीय तुझ भगवंत, ठेवा माझा. यत्नांची वास यत्नांची कास धरा. समर्थ सुद्धा आपल्याला सांगतात, प्रयत्नांती परमेश्वर. हातपाय हलवल्याशिवाय पोहता येत नाही. म्हणून तुम्हाला प्रयत्नही करावे लागतात. बुद्धी, शक्ती, शक्ती तिथे बल पण लागतं बरं का. म्हणजे जर एखाद्या बुद्धी असेल आणि बल नसेल त्याची सुद्धा ध्येय प्राप्तीसाठी जरा गडबड होऊ शकते.
जसं बल आवश्यक आहे तसं पराक्रम सुद्धा आवश्यक आहे. सगळं तुमच्याकडे आहे आणि पराक्रम नाही तर तुम्ही ध्येय साध्य करू शकत नाही किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा आत्मविश्वास तुमचा डळमळीत होतो. म्हणून हे जे 6 गुण आहेत ते तुम्ही तुमच्यामध्ये अंगीकारले तर मग तुम्हाला ध्येय प्राप्तीसाठी भगवंत तुम्हाला मदतनीस होतो. म्हणून ध्येयासाठी हे 6 गुण अत्यंत आवश्यक सांगितलेले आहेत. मग जसं ध्येय जिंकण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी हे गुण आहेत तसे काही दोष सुद्धा आहेत बरं का. कारण दोष आपण थोड्या 5 मिनिटांनी बघूया. पण ह्या सुभाषिताप्रमाणे कोण वागलाय का असं थोडंसं आपण उदाहरण बघूया. कारण नुसतंच जर कोरडं सांगितलं ना तर सिद्धांत फक्त लक्षात येतो पण दृष्टांत दिला की तो चपखल बसतो. बघा आमच्या शिवरायांचं उदाहरण आहे. शिवरायांचं का उदाहरण सांगते. सावरकरांचं दैवत शिवराय होतं. त्यांनी हे 6 गुण स्वराज्य स्थापनेसाठी अंगीकारले. बघा उद्यम. शिवराय कधी निवांत झोपलेत का हो. सतत उद्यम होता. म्हणजे 33 किल्ले जेव्हा जयसिंगांना दिले त्यावेळी देता क्षणी एक किल्ला त्यांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे. स्वराज्यामध्ये हतबल होऊन बसले नाहीये. उद्यम साहसम. किती साहस होतो हो. अफजल खानाचा वध करायचंय साहस होतं की नाही. स्वराज्यावरचं पहिलं संकट होतं पण जिजामातांनी सुद्धा धैर्य दिलंय की तुझ्या भावाचा वध ह्याच अफजलाने केलेला आहे. त्याचा वध करून यशस्वी होऊन परत ये. म्हणून उद्यम आणि साहस त्यांनी केले. बुद्धी वापरली ना. अहो वाईच्या जंगलामध्ये बोलवलंय कारण आपल्याकडे सैन्य कमी आहे हा विवेक केलाय त्यांनी. आणि मी तुम्हाला भीतो असं करून अफजल खानाला तिकडे बोलवलंय. आणि मग पराक्रम केलाच त्याचा कोथळा काढलाय बाहेर. आणि मग भगवंत कसा व सहाय्यभूत झाला. दुसरी ओळ सुद्धा आपल्याला पटायला पाहिजे ना. हे 6 गुण आपल्याला दिसले. मग तोरणा किल्ल्याचं जेव्हा बांधकाम चालू झालं तेव्हा भगवंतानीच त्या भगवतीनीच तर सोन्याच्या मोहरा असलेले हंडे दिले ना. स्वराज्य बांधणीसाठी द्रव्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे देव सहाय्यकृत होतो पण जेव्हा तुम्ही हे 6 गुण अवलंबता धाडस करता पराक्रम करता तेव्हा असं होतं. मग आता आपण दोष बघूया. षडदोषा पुरुषेण हातरुया भूती निश्चिता निद्रा तंबी भयक्रोधम आलस्यम दीर्घसूत्रता. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. पुरुषाकडे म्हणजे मानवाकडे हे 6 दोष आहेत. ते असले तर ध्येय प्राप्ती होत नाही. मग कुठले हे दोष आहेत. निद्रा. आपलं निम्म आयुष्य झोपेत जातं खरं म्हणजे. पण तरी सुद्धा निद्रेवर विजय मिळवणं आणि आपल्या कार्याला तो वेळ म्हणजे नुसतं निद्रा वाचवून टीव्हीच्या सिरियल बघायचे नाहीये. ध्येयाकडे आपण जायचंय. नाहीतर ती निद्रा वाचवून काही उपयोग नाही. बघा आमचे पंतप्रधान किती वेळ झोप घेतात हो. निद्रा तंद्री. तंद्री म्हणजे सुस्ती. सुस्ती येईल एवढं अन्न भक्षण करायचं नाहीये. पण आज आपल्याला मनोवृत्ती कशी दिसते. एखाद्या लग्न कार्यात गेलं की फुकट आहे ना. बरं हल्ली आहेर पण घेत नाही म्हणजे खरंच फुकटच असतं. मग जे येईल पुढे ते आपण खात सुटतो आणि मग
डोळ्यावर झोप येते, सुस्ती येते. आपल्याकडे 15 मिनिटं फक्त वामकुक्षी सांगितलेली आहे, की सुद्धा जेवण झाल्या लगेच. पण आपण जेवण झालं की त्याच्यावर चर्चा करत बसतो, एखादी सिरियल बघितली नसते त्याच्यात काय झालं ग असं पण विचारतो, आणि मग घरी आल्यावर आपण झोपतो. म्हणजे ही सुस्ती म्हणजे आपला अर्धा काळ निघून जातो. निद्रा तंद्री भय, भय सुद्धा माणसाला ध्येयापासून पदच्युत करतो. कितीतरी लोक अशी असतात, म्हणजे सामान्य मध्यमवर्गीय मनुष्य असतो ना, समजा त्यांच्या मुलांनी असं म्हटलं की मी एखादा धंदा करतो, की पहिल्यांदा पालक काय सांगतात, नको नको त्याच्यात भीती आहे, तू आपली कुठेतरी नोकरी कर, 4 पाट्या टाक. म्हणजे तिथे भय आहे म्हणून त्याला पुढेच जाऊ देत नाही. म्हणजे त्याचं पहिलं अर्ध खच्चीकरण इथे घरातच होतं. पण एखाद्या ठिकाणी आपण जर तिथे पाय घातला तर ते भय आपल्याला वाटता कामा नाही. म्हणून भय हे सुद्धा आपल्याला बाजूला करायला पाहिजे, क्रोध बाजूला करायला पाहिजे. तुम्ही एखादा व्यवसाय करायला लागला, तुमच्या हाताखाली 4 माणसं आहेत आणि ती माणसं तुम्हाला जपून ठेवावी लागतात. हल्लीच्या काळात तर आज एका ठिकाणी नोकरी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी नोकरी, अशी मनाची प्रवृत्ती झालेली आहे. पूर्वीसारखं नाहीये की एकदा चिकटलं की रिटायर पर्यंत तिथेच, अशी मनोवृत्ती आज राहिली नाही. मला इथे पॅकेज जास्त मिळतंय का, तिथे पॅकेज जास्त मिळतंय का, अशी मनोवृत्ती तरुणांची झाली. मग जर तुमच्या हाताखालच्या माणसांवर तुम्ही रागवला तर ती माणसं तुमच्या हाताखाली काम करतील का? म्हणून जसा भय हे बाजूला करायचंय तसं क्रोधाला सुद्धा आवरून धरायचंय. त्याच्या पुढचा अवगुण सांगितलाय आलस्य. लहानपणापासून आपण शिकत आलोय आळस हा माणसाचा मोठा शत्रू किंवा पहिला शत्रू आहे. आज सगळी प्रजा आपल्या बरोबर संस्कृतीच्या विरुद्ध वागते की नाही? निशाचर झाली, रात्री 2-2 वाजेपर्यंत कामं करायची आणि सकाळी उशिरा उठायचं. नेहमी कीर्तनकार एक गोष्ट सांगतात की उशिरा उठणं याच्यावरनं चाललेलं होतं. आणि तो मुलगा म्हणतो मला अजिबात उशिरा उठण्याला आवडत नाही, सूर्याची किरण माझ्या अंगावर यायच्या आधी मी उठतो. तर त्यांना ते खूप आनंद झाला. आणि मग ते जेव्हा घरी गेले तेव्हा त्यांनी बघितलं की ह्याच्या घराची खिडकी पश्चिमेला आहे. म्हणजे पश्चिमेला खिडकी, म्हणजे तिथे आल्यानंतर ह्याच्या अंगावर सूर्यकिरण येणार. मग असा आळस चालेल का एखादं ध्येय प्राप्त करण्यासाठी? आणि शेवटचा दोष सांगितलाय की दीर्घसूत्रता. आज करू उद्या करू असं करत ते ध्येय प्राप्ती होतच नाही. हो, अगदी 1 जानेवारीला सगळ्यांनी केलेले असतील संकल्प. मी सुद्धा केला होता पण तो तडीच गेलेला नाहीये. कोणी चालायचा नियम करतात, कोणी दीक्षित डाएटचा नियम करतात. पण जरा काही आवडीचा पदार्थ घरात झाला, आज माझा मिड डे आहे, चीट डे आहे, चीट डे. म्हणजे आज मी खातो उद्या मी कमी खाईन असं म्हटलं जातं आणि तो उद्या कधी उगवतच नाही. मग शेवटी होता होता मराठी वर्ष यायला लागतं बरं का. मग तेव्हापासून मी सुरू करीन. म्हणजे ही दीर्घसूत्रता सुद्धा ध्येय प्राप्तीसाठी आपल्याला अतिशय घातक आहे. म्हणून जसे गुण अंगीकारायला पाहिजे तसे दोष सुद्धा आपल्यातले बाजूला केले तर आपल्याला ध्येय प्राप्ती होते. मग ध्येय प्राप्ती करताना त्याच्यावर निष्ठा असायला पाहिजे ना, कारण निष्ठा असल्याशिवाय तुम्ही एखादं कार्य करू शकत नाही. मग ही निष्ठा त्या ध्येयावर असायला पाहिजे, तर ती आपल्याला तिथपर्यंत पोहोचवते ती निष्ठा. बघा, एका वर्गामध्ये पर्यवेक्षक आलेले असतात आणि ते मुलांना उभं करून विचारत असतात की तू कोण होणार, तू कोण होणार. तर मुलं आपापल्या बुद्धिमत्तेच्या प्रमाणे उत्तर देत असतात.
की मी शिक्षक होणार, मी डॉक्टर होणार. असं करत करत एका मुलाला त्यांनी उभं केलं आणि बाळ तू कोण होणार? तेव्हा खणखणीत आवाजामध्ये त्या मुलाने उत्तर दिलंय, मी यशवंतराव चव्हाण होणार. असं उत्तर द्यायला तेवढंच मनोधैर्य लागतं. आपण आपल्या वर्गात असं कधी सांगितलेलं आठवत आहे का? फार फार तर आपली मजल आपण पूर्वी लहानपणी गाडीवर खुर्चीवर उलट बसायचो आणि ड्रायव्हर कंडक्टर खेळ खेळायचो. ह्याच्यापेक्षा आपली ध्येयपूर्ती नव्हतीच ना. पण असा मी यशवंतराव चव्हाण होणार हा एखादाच सांगतो आणि पुढे ते त्यांनी करून दाखवलंय. म्हणून ध्येय प्राप्तीसाठी कितीही आपण लहान असू सुद्धा तरी सुद्धा ध्येय मोठं असावं. बरं, ध्येय प्राप्ती करताना ज्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवलंय त्यांचेही अनुभव गाठीस घ्यावे आणि ते ध्येय प्राप्तीसाठी ज्यांना अपयश आलंय त्यांचेही अनुभव गाठीस घ्यावे ना. कारण अपयश हे का आलंय म्हणजे आपण म्हणतो ना, पुढच्याच तेच मागचा शहाणा. मी करीन तेच बरोबर असं म्हणून नाही. ते ध्येय आपल्याला प्राप्त होत नाही, लवकर होत नाही. म्हणून हे ध्येय आपल्याला प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला प्रलोभन बाजूला ठेवायला पाहिजे, 6 गुण अंगीकारायला पाहिजे, 6 दोष बाजूला करायला पाहिजे. म्हणून पुढच्या चरणामध्ये आपल्याला स्वामी स्वरूपानंद सांगताय की सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ, लौकिकाची मात दूर ठेवू. आपल्याला सत्याची गोष्ट माहितीये की रामशास्त्री प्रभूने की उद्या काय होणार आहे. मी राघोबा दादांना देहांत प्रायश्चित्त सांगितलंय म्हणजे माझं न्यायाधीश पद हे जाणार आहे. पण तरी सुद्धा धाडसाने त्यांनी ते शिक्षा सांगितली आणि स्वतःच तिथून निघून गेले. त्यांनी काढेपर्यंत वेळ बघितली नाही, वाट बघितली नाही. लौकिकाची मात दूर ठेवू. मग ज्यावेळी इंग्रज सरकारने शेतकऱ्यांचा मेळावा भरवला होता त्यावेळी आमचे महात्मा फुले कसे गेले हो? खरा शेतकरी कसा होता ना त्या देशामध्ये ते गेलेले आहेत. हातामध्ये काठी घेतलीये, खांद्यावरती घोंगडी टाकलीये आणि फाटकं धोतर नेसून गेलेत. मला ह्या सभेत कोण काय म्हणेल असं म्हटलं नाही त्यांनी. लौकिकाची मात दूर ठेवू असे गेले की इंग्रज सरकारला खरा शेतकरी कसा आहे हे कळलं पाहिजे. त्यानंतरच्या चरणामध्ये स्वरूपानंद आपल्याला सांगताय की हरीसाठी करू सर्वस्वाचा त्याग, झुगारू बंधन अहंते. मग आपल्याला हरीसाठी करू सर्वस्वाचे दान. आपण सर्व देतो पण स्व देत नाही. आणि झुगारू बंधन अहंतेचे. किती अहंता नसावी हो? वाऱ्यासारखी अहंता नसावी, सूर्यासारखी अहंता नसावी. सूर्य असं म्हणतो का की मी ह्याच्या दारापाशी गेलाय आणि माझं दार उघडून स्वागतच केलं नाही असं म्हणतो का कधी? तसं आपण विचार करत नाही. आपला अहम मध्ये मध्ये येतो. म्हणून मी नेहमी एक गोष्ट सांगते की अहो ह्या भगवंताला आपल्या हृदय सिंहासनावर बसवायचंय. बघा, आपण साधं नेहमी साध्या खुर्चीत बसायचं तरी आपण बघून बसतो की नाही, त्याला डाग नाही ना. मग हा भगवंत तुमच्या हृदयात बसणार कसा तर तिथे अहंता असेल तर. म्हणून अहंता बाजूला केल्याशिवाय तुम्हाला हरी भेटत नाही. म्हणून हरिभक्त विज्ञान, हरिभक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे स्थापिले मानसी निश्चयास, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया दर्शने नष्ट संदेह मोडे. हा हरिभक्त आहे तो विरक्तच असायला पाहिजे. मग हा विरक्त भगवंताशी असावा. म्हणजे आमचे सावरकर नेहमी एक वाक्य बोलायचे की मनुष्य हा देवाकडे जाताना तो एक गोष्ट लक्षात ठेवत नाही की मध्ये देश आहे. हा देश सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. पण आपण
आत्ताची मनोवृत्ती कशी झालीय की आम्हाला देश काय देतोय पण आम्ही याला का देऊ, ही वृत्ती झाली. देश हमें देता है सब कुछ, हम देशाला काय देऊ शकतो आम्ही, हा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. म्हणून हरिभक्त आपल्याला व्हायचं असेल तर विरक्त व्हायला पाहिजे. हरिभक्त आणि देशभक्त याच्यात काही फरक नाहीये. म्हणून हे जे करताना आहे ना, हे ध्येय हे आपल्याला लोककल्याणासाठी घ्यायचं आहे. म्हणून या ध्येयासाठी सुद्धा आपल्याला विरक्ती यायला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तरी सुद्धा चालेल. मग हे ध्येय फक्त देशप्रेमाचं म्हणजे अगदी तुम्ही लढाईला जाऊन मरायलाच पाहिजे असं नाहीये. तुम्ही समाजामध्ये सुद्धा उन्नती करू शकता. आमच्या अहिल्याबाईंचं उदाहरण आहे. जिने संतती मानिली स्वप्रजेला, जिने संतती मानिली स्वप्रजेला, जिने सौख्य सोयी दिल्या भारताला, जरी दुःखिता सौख्य देई दुजाला, जरी दुःखिता तृप्ती देई दुजाला, नमस्कार माझा अहिल्या सतीला, देवी अहिल्या माता की जय. अहो किती दुःख भोगावी. अहो 18 जणी सती गेलेल्या बघितले अहिल्याबाईंनी. आपला पती निरनिराळी व्यसनं होती, मुलगा सुद्धा बाहेर ख्याली निघाला, पण त्या डगमगल्या नाही. सासऱ्यांनी सांगितल्यानंतर सती जाण्याचा जो त्या काळातला स्त्री धर्म होता तो त्यांनी बाजूला ठेवला. कारण मल्हाररावांनी सांगितलं तर माझी सून गेली आणि खंडेराव जिवंत राहिला असं सासऱ्यांनी सांगितलं आणि सतीची वस्त्र उतरवून ठेवली. किती सौख्य सोयी दिल्या हो. अहो त्यांनी समाजकारण केलं, राजकारण केलं, पण तरी सुद्धा एका पैशाचा मोह त्यांनी धरला नाही. असं ध्येय असावं. आज आपण जिथे जाऊ तिथे अहिल्याबाईंनी बांधलेल्या पाणपोळ्या दिसतात, धर्मशाळा दिसतात, नदीवरचे घाट दिसतात. अहो 9-11 ही त्यांनी पद्धत सुरू केली. म्हणजे काय, 9-11 सिनेमा पण होता, पण यांची काय त्यांची योजना होती की 20 झाडं लावायची, त्यातलं 11 झाडांचं उत्पन्न सरकारला द्यायचं आणि 9चं उत्पन्न शेतकऱ्यांनी घ्यायचं. अहो पहिलं टपाल अहिल्याबाईंनी काढलेलं आहे. असं समाजकारण केलं. अशा सुखसोयी त्या भारताला अहिल्याबाईंनी दिली. पण लौकिकाची मात्र दूर ठेवू, कुठे अहंता ठेवली नाही, पण बुद्धी सुद्धा तेवढीच वापरली आहे. राघोबा दादा जेव्हा चालून आले तेव्हा बांगड्यांचा आहेर दिलाय. बाई हरली तर कोणी बोलणार नाही, हसणार नाही, पण माझ्याकडनं तुम्ही हरला गेलात तर लोक तुम्हाला नावं ठेवतील. ही बुद्धिमत्ता त्यांनी वापरली आणि यशप्राप्ती करून घेतली. असं हे ध्येय आपल्याला जर मिळवायचं असेल तर आपल्याला ध्येयरूप व्हावं लागतं. स्वामी म्हणे मन ध्येयी समर्पून, होऊची आपण ध्येय रूप. अहो मन घालून कुठलीही गोष्ट केली तरी छान होते की नाही. मग तुम्ही अगदी छोटीशी रांगोळी जरी मन काढून लावली, मन घालून काढली तर ती सुबक येते की नाही. माहेरची माणसं यायची असली की आपण मनापासून स्वयंपाक करतो, मुली यायच्या असल्या की मनापासून स्वयंपाक करतो, पण सासरची कोणी यायची असली की असं करतो का, हे आपल्या मनाला विचारायचं. इथे बसलेल्या तशा आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. म्हणजे मला सांगायचंय काय की मन घालून कुठलीही गोष्ट केली तरी ती छान होते. मग मन घालून जर आपण ध्येय आपण आपलंसं केलं, आपणच ध्येयरूप झालो तर ती ध्येय प्राप्ती होणार नाही का. म्हणून एकनाथजी रानडे यांचं उदाहरण इथे द्यावंसं वाटतं की जेव्हा ते शेवटच्या काळामध्ये त्यांना भ्रम झालेला होता आणि म्हणून त्यांची स्मृती जागेवर यावी यासाठी त्यांचे अनुयायी बरेच प्रयत्न करत होते.
म्हणून त्यांच्या खोलीमध्ये विवेकानंदांचे वेगवेगळ्या छब्या अशा लावलेल्या होत्या, फोटो लावलेले होते. कोणी प्रार्थना चुकीची म्हटली विवेकानंद केंद्राची की ते सांगायचे की नाही हा शब्द असा आहे. स्मृती येण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू होते. पण स्वामी म्हणे म्हणून ध्येयी समर्पण किती ध्येय होतं त्यांचं की एकदा असे पलंगावरनं उठले आणि एका अनुयायाला म्हणाले, तो स्वामी विवेकानंदांचा फोटो घेतला आणि अनुयायाला म्हणताय हा बघ माझा फोटो, म्हणजे मीच विवेकानंद आहे इतकं ते ध्येयाशी एकरूप झाले होते. मग असं जर आपण झालो एकरूप तर आपल्याला ध्येय प्राप्तीसाठी का बरं देव सहाय्यभूत होणार नाही. म्हणून सूत्र श्लोकामध्ये जे आपल्याला भर्तृहरी सांगतात की हा ध्येयार्थी असतो ना त्याला कधी चांगलं जेवण मिळो, कधी कदान्न मिळो, कधी पक्वान्न मिळो, त्याला त्याचं सुख दुःख नसतं. कधी आकाशाचं पांघरूण आणि दगडाचा धोंडा करून झोपायची वेळ आली तरी पण त्याला त्याच्यात सुख असतं. किंवा अगदी छप्पर पलंग मिळालाय तरी पण त्याच्यात तो सुख मानतो. कधी जाडी भरडी वस्त्र नेसायला मिळतात तर कधी रेशमी वस्त्र मिळतात. पण हा ध्येयार्थी असतो ना त्याचं सुख दुःख तो मानत नाही. कारण त्याची मनोवृत्ती कशी बनलेली असते की स्वामीजी मूळ पद्यामध्ये आपल्याला सांगतात की ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी मरू, सोसू सुख दुःखे, असं जे आपल्याला स्वामी सांगतात आणि असे हे ध्येयार्थी असतात. आणि असं ध्येय ज्यांनी धरलं त्यांचंच आपण आज आख्यान बघणार आहोत. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला स्वरूपानंद सांगतात, ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी
सावरकर समिती, कीर्तनप्रेमी मंडळ अरण्येश्वर आणि मी जी संस्था स्थापन केली विद्य आलेले आहे सावरकर प्रेमी मंडळ पुणे यांचा थोडक्यात परिचय करून देतो. तो इथे सगळे आपलेच आहेत, त्यामुळे त्यामध्ये वेळ घालवत नाही. आता जो अभंग घेतला होता ताईंनी, स्नेहताईंनी, तो अभंग त्याची अशी आख्यायिका आहे की स्वामी स्वरूपानंदांचा हा अभंग, त्यांचं एक अभंगाचं पुस्तक आहे. आणि त्यांना भेटायला ज्यावेळेला लोक जात असत त्यावेळेला एक पद्धत होती की सहसा स्वामी भेटत नसत, पण अगदीच भेटायची इच्छा जे मोठी लोक जात असत. स्वामी ज्या वेळेला बसलेले असायचे गादीवरती आणि त्यांना भेटायला गेला मनुष्य की स्वामींचं पुस्तकाचं असं कपाट होतं तिथे आणि स्वामी त्याला सांगायचे त्या माणसाला की त्यातलं पुस्तक काढ आहे. मग ते पुस्तकातलं काय ते काढ, पान वाच मायासमोर. त्याप्रमाणे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी एकदा भेटायला गेले होते आणि भेटायला गेले, स्वामींच्या समोर बसले. स्वामींनी नेहमीप्रमाणे त्यांना अभिवादन केलं, त्यांनी अभिवादन केलं. स्वामींनी त्यांना सांगितलं की तिथलं माझं अभंगाचं पुस्तक आहे ते काढा. ते काढलं आणि उघडा पान. उघडल्यानंतर हा अभंग त्यामध्ये आला होता. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. आणि हे 4 ओळी या अभंगाच्या जर बघितल्या तर गोळवलकर गुरुजींचं आयुष्य जे आहे त्या या प्रत्येक शब्दाप्रमाणे ते जगले की शेवटी ते ध्येय होऊनच गेले. त्यांनी जे ध्येय उराशी बाळगलेलं होतं ते ध्येय ते संपूर्णपणे जगले आणि ध्येय होऊनच गेले ते. तर त्या स्वामींना आपण नमस्कार करूयात आणि गोळवलकर गुरुजींकरता टाळ्या वाजवूयात. तर हरिहर सावरकर समिती आणि कीर्तनप्रेमी मंडळ अरण्येश्वर यांच्या वतीने आम्ही पुण्यातल्या, आधी ठरलं होतं माझं असं की पुण्यातल्या 52 ठिकाणी जाऊन 52 कीर्तनं करू. त्यातलं हे 7वं कीर्तन चालू आहे. 8वं कीर्तन करणाऱ्या शिवार्चना कुलकर्णी, हरिभक्त परायण शिवार्चना कुलकर्णी आलेल्या. हडपसरला त्यांचं कीर्तन आहे पुढच्या रविवारी 18 तारखेला. आज 7वं कीर्तन करायला आलेले आहेत हरिभक्त परायण स्नेहलतासाठी. त्यांना मी विनंती केली ती मागच्या वेळा त्यांनी, आम्ही जिथे रेग्युलर कीर्तन करतो त्यांनी सावरकर विषय मांडला होता. त्यांना म्हणलं होतं की आपण याच्यामध्ये थोडीशी सुधारणा करून एक चांगलं कीर्तन सावरकर अध्यासन केंद्रात करूया, तिथं आमची लोक असतात. त्याप्रमाणे ते आलेले आहेत. ते सावरकर चरित्र गुणवर्णन मला सांगायला आनंद वाटतो की हा उपक्रम ऐकून मला भगूरवरनं काल फोन आला होता आणि भगूरला एक कीर्तन करा अशी मला विनंती केलेली आहे. नंतर रत्नागिरीमधून फोन आला होता मला, तिथं 2 कीर्तनं करा असं मला सांगितलेलं आहे. तर त्यामुळे आता हा पुण्यापुरताच उपक्रम राहिलेला नाही, आपण महाराष्ट्राकरता म्हणूयात. सांगा. मला पुण्यतिथीच्या दिवशी मलकापूरला नांदुरा अरे वा वा, मस्त. तर महाराष्ट्राकरता हा उपक्रम म्हणूयात आणि आम्हाला साथ देणारे म्हणजे समर्थ म्हणून गेलेले की तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे आणि परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. भगवंताचं अधिष्ठान मिळालेलं आहे आपल्याला. सावरकर भगवंत आहेत असं म्हणूयात आपण आत्ता. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ मोठी करूयात. सगळ्यांनी साथ द्या आम्हाला. आमच्या पाठीशी उभे राहा. कीर्तनकार आहेतच आमच्याकडे, खूप कीर्तनकार आहेत, चांगले चांगले कीर्तनकार आहेत आणि खूप छान कीर्तन करणारे आहेत. सावरकर विषय अतिशय छानपणे मांडणारे आहेत आणि सावरकरांचं कार्य, त्यांचे विचार आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूयात. तर मी ताईंना विनंती करतो सावरकर गुणवर्णन आणि कार्य या विषयावर त्यांनी आख्यान सुरू करावं. 2 मिनिट विजन करू. करूया घोषणा
जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। भारत भू स्वातंत्र्यासाठी, भारत भू स्वातंत्र्यासाठी केले बलिदान क्रांतिकारकांनी। अग्रणी त्यात विनायक, आरती गावो तयास सर्वांनी। राम राम हरे हरे राम, राम 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 हरे हरे राम, राम राम रघुत्तमा राम। भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपले आयुष्य वेचले, पण त्याच्यामध्ये अग्रणी कोण होते? तर आजचे चरित्र नायक विनायक दामोदर सावरकर। अग्रणी का म्हटले? त्याला सुद्धा काही कारण आहेत। अनेक गोष्टी अशा आहेत की त्या फक्त सावरकरांच्या जीवनात घडलेल्या आपल्याला दिसतात। बघा, बॅरिस्टरीची पदवी राष्ट्रकार्यासाठी नाकारली असा पहिला देशभक्त म्हणजे आमचे सावरकर। अंदमानच्या कारावासामध्ये अहो कवित्व तुम्हाला लतावेली निसर्ग सौंदर्य बघून सुचू शकतं, पण त्या काळ्या कोठडीत काव्य सुचणं, लिहायला कागद नाही, पेन नाही, अशा अवस्थेमध्ये 10,000च्या वरती ओव्या लिहून कमला नावासारखं काव्य लिहिणारे एकमेव साहित्यिक म्हणून त्यांना अग्रणी म्हटलेलं आहे। शत्रूच्या हातावर तुरी देऊन मॉर्सिलिसच्या किनारा गाठणारे, उडी मारून जाणारे एकमेव देशभक्त। अशा अनेक गोष्टी की अजून एक गोष्ट म्हणजे ज्यांची पुस्तकं त्यांनी लिहिली पण प्रकाशनाआधीच बंदी आली, असे साहित्यिक पण एकमेव सावरकरच आहेत। अशा खूप गोष्टी आहेत। त्यांच्या चरित्रासाठी अर्धा तास पाऊण तास हा खूप कमी आहे, पण आपण त्यातल्या त्यात जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करू, बघण्याचा प्रयत्न करू। अशा या सावरकरांचा जन्म भाग्यवान तो भाग्यवान नाशिकच्या शेजारी हो, नाशिकच्या शेजारी तिथे जन्मले प्रभू सावरकर, तिथे जन्मले प्रभू सावरकर, हिंदू राष्ट्र कैवारी हो, हिंदू राष्ट्र कैवारी। भगूर हे त्यांचं जन्मगाव। एकंदर 3 भावंड, मोठे गणेश, विनायक, नारायण आणि मैना नावाची बहीण। लहानपणापासूनच देशभक्तीचं बाळकडू मिळालं, कारण दामोदर सावरकर हे सुद्धा राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेले होते। एकदा त्यांच्या गावामध्ये अशी स्पर्धा घेतली होती की ढाल तलवारीने लढायचे, आणि मोठे बाबाराव म्हणजे जे गणेश, त्यांना पुढे बाबाराव म्हणतात आणि यांना तात्याराव म्हणतात। तर लहानपणी या दोघांचं युद्ध चालू झालं आणि कोणीच हरेना, पण वडिलांनी काय हो उपदेश केलाय, तुम्ही दोघंही छान लढलाय पण आपापसात भांडू नका,
देशासाठी भांडा, असं ज्यांना बाळकडू लहानपणापासून मिळालंय अशीच मुलं पुढे मोठी ध्येयवादी होतात. आणि पुण्यामध्ये अशी घटना घडली की गोंदिया आला रे आला असं म्हणून चाफेकर बंधूंनी ग्रँड साहेबाचा वध केला आणि त्याचे पडसाद जनमानसावर पडले. त्यातनच ह्या बालविनायकाला प्रेरणा उत्पन्न झाली आणि बेचैन असलेला, मनामध्ये अनेक विचारांचं वादळ चाललंय अशा अवस्थेमध्ये एका रात्री आपल्या देवघराशी गेलाय आणि आपल्या महिषासूर मर्दिनी पुढे उभा राहिलाय हा मुलगा आणि काय म्हणतोय, वाचली कथा मी चाफेकर बंधूंची, वाचली कथा मी चाफेकर बंधूंची, मग आग लागली माझ्या सर्वांगाची, मग आग लागली माझ्या सर्वांगाची, वाचली कथा मी चाफेकर बंधूंची. स्वातंत्र्य मिळविणे सशस्त्र क्रांती भेटू, स्वातंत्र्य मिळविणे सशस्त्र क्रांती भेटू, मारिता मारिता मरेन हा मनी हेतू, मारिता मारिता मरेन हा मनी हेतू, मरणाची भीती लेशही कसला किंतु, मरणाची भीती लेशही कसला किंतु, महिषासुर मर्दिनी साक्ष तुझ्या चरणाची, महिषासुर मर्दिनी साक्ष तुझ्या चरणाची, वाचली कथा मी चाफेकर बंधूंची, वाचली कथा मी चाफेकर बंधूंची. मध्यरात्री आपल्या महिषासूर मर्दिनी पुढे उभे राहिले आणि तिच्याकडे एकटक बघताना या विनायकाला काय दिसलंय हो, ती महिषासूर मर्दिनी त्यांच्याकडे बघून हसतीये आणि हाच तिचा कौल आहे आपल्या कार्यासाठी हे विनायकाने जाणलंय. स्वातंत्र्य मिळविणे सशस्त्र क्रांती केतू, शस्त्र हातात धरण्याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही. मारिता मारिता मरेन हा मनी हेतू, नुसतं मरण हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी उपयोगी नाही. शत्रू ते 100 मारा तेव्हा आपण मरा. मला मरणाची भीती वाटत नाही आई, पण तुझं सहाय्य मला हवंय, तुझं अधिष्ठान माझ्या कार्याला हवंय. हा 14 वर्षाचा मुलगा ही शपथ घेतोय आपल्या कुलस्वामिनी पुढे. कारण मनात विचार आला की चाफेकर बंधूंचं मरण म्हणजे ह्या स्वातंत्र्यासाठी जे कार्य उभं राहिलंय त्याला खीळ बसणार का? हे कार्य कोणीतरी करायला पाहिजे. मग कोणीतरी का, मीच का नाही? हा विचार ह्या 14 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये येतो आणि तिथूनच शपथ घेतली. पुढे प्राथमिक शिक्षण भगूरमध्ये झालंय आणि नाशिकमध्ये आले. नाशिकमध्ये आल्यानंतर त्यांना अनेक असे उत्तम उत्तम कवी गोविंद, विष्णू चिपळूणकर मला वाटतं, असेही त्यांना साहित्यिक मिळाले आणि त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना केली. पुढे त्याच संघटनेचं अभिनव भारत संघटना हे त्याचं नाव पडलं.
पण नुसतं एकत्र जमणं नको, म्हणून काय केलं हो, तर पहिली प्रतिमा आणली ती शिवछत्रपती राजांची. त्यांची आरती ह्या विनायकांनी केली. मग मित्रमेळा सुरू झाला की पहिली शिवरायांची आरती करावी, इतिहासाचं वाचन करावं, काही बलोपासना करावी आणि त्या निमित्ताने काही खेळ घ्यावे. स्वतः उत्तम कवित्व करणार त्यांचे बाजू प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, पावनखिंड वगैरे यांचे पोवाडे प्रसिद्ध व्हायला लागले. आणि लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा राष्ट्रभक्तीचं बीज पेरलं गेलं. नव्हे नव्हे त्याचं वर्णन असं करतात, अभिनव भारत संघटना ही शस्त्रास्त्रांचं शिक्षण द्यायचंय. अंतःकरण देशभक्तीने पेटवली आहे, असं कार्य त्या विनायकाचं चालू झालं. पण गुण कोणते होते हो, संघटन कौशल्य किती होतं, चातुर्य होतं. बीज पेरायचे राष्ट्रभक्तीचं हे सोपं काम नाही. साधं आपण झाड लावलं तर नीट येत नाही. मग राष्ट्रभक्ती प्रत्येक मनामध्ये पेरायची आणि ती उगवायची हे सोपं कार्य नव्हतं. पण ह्या कार्याला संपूर्ण वाहून घेतलंय. पुढे आई वडिलांचं छत्र हरपलं. मोठी वहिनी आणि बाबाराव यांनी पुढे यांचा सांभाळ केलाय. होता होता उच्च शिक्षणासाठी म्हणून पुण्यामध्ये पदार्पण झालं. पण पुण्यामध्ये आल्यानंतर सुद्धा सावरकर शांत बसले नाही. इथे सुद्धा अभिनव भारतच्या शाखा उघडले आणि एक मोठं असं काम त्यांनी केलंय. ज्या आपण आज स्थानावर आहोत, इथे बसलोय, ते स्थान म्हणजे विदेशी मालाची होळी. आणि नुसती करायची नाहीये, तर पुण्यामध्ये वाजत गाजत स्वातंत्र्य लक्ष्मी की जय, वंदे मातरम अशा आरोळ्या देत देत मोठे गाडे आवाहन लोकांना करावं. आणि कसला आवाज येतोय, आज सुद्धा पुणेकर आवाज आला की बाहेर येतात बरं का, त्या काळात सुद्धा आलेले. आणि सगळ्यांनी त्या विदेशी मालाची होळी करण्यासाठी म्हणून आपली आपली वस्तू दिलेल्या आहे. आणि एखाद्या कार्यक्रमाला मोठ्या व्यक्ती बोलवल्या ना की त्याचं वजन वाढतं बरं का. तर अध्यक्ष होते लोकमान्य टिळक आणि प्रमुख पाहुणे होते शिवरामपंत परांजपे. त्यांची भाषणं इथे झाली. लोकमान्यांनी सांगितलंय की स्वातंत्र्यासाठी परदेशी मालाची होळी करणं म्हणजे एक ठिणगीचं काम आहे, पण ती ठिणगी जागती ठेवायला पाहिजे. आणि त्याचा इतका गफरा झाला की 2 गाड्या भरभरून लोकांनी तो विदेशी माल, कारण तिथे सांगितलं गेलंय की आपल्या देशातला पैसा परदेशात जातोय, लोकांना जागं केलंय. आणि ह्याची शिक्षा काय मिळाली हो, फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते विद्यार्थी होते आणि त्यांना वसतिगृहातनं काढण्यात आलं. नव्हे 10 रुपये दंड झाला. तेव्हा 10 रुपये सुद्धा खिशात नसायचे, पण त्यांचं नेतृत्वच असं होतं, संघटन कौशल्य असं होतं की बरोबरीच्या विद्यार्थ्यांनी, मित्रांनी जमा करून ते 10 रुपये भरले. आणि त्याच्यावरती लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेख लिहिला की हे आमचे गुरुच नव्हे, कारण त्या प्राध्यापकांनी त्यांना निलंबित केलं म्हणून. अशी त्या काळची स्थिती.
होता होता चिपळूणकर त्यांचे सासरे, त्यांच्या शिक्षणाचा सगळा खर्च त्यांनी केलाय. पण उच्च शिक्षण आपल्या जावयाने घ्यावं अशी त्यांची मनीषा होती आणि म्हणून लोकमान्यांनी सुद्धा त्यांच्यातलं स्फुल्लिंग जाणलंय आणि शिवाजी शिष्यवृत्ती त्यांना देववली. आणि 1906 साली उच्च शिक्षणासाठी बॅरिस्टरीसाठी विनायक बोटीवर चढलाय. पण ह्या बोटीवरती चढताना सुद्धा त्यांचं एक भाषण आधी झालेलं होतं एका कार्यक्रमामध्ये. तेव्हा त्यांनी त्या भाषणाचं शेवट काय केला हो, समर्थांच्या ओवीनी केलाय. सर्व लोक एकत्र करावे, राष्ट्र विचाराने भारावे, कष्ट करोनी घसरावे म्लेच्छांगण. अशी ती ओवी त्यांनी शेवट घेतलीये. म्हणजे स्वराज्यासाठी शत्रू हा शत्रूच असतो आणि त्याला मारायलाच पाहिजे, त्याच्यासाठी कष्ट पडले तरी चालतील. आणि हा लंडनला निघालाय, डेकवरती उभे होते. अहो हल्लीच्या भाषेत टाटा बाय बाय करायला अभिनव भारतच्या प्रत्येक शाखेतले 2-2 जण त्यांना भेटायला आलेले होते. ती संख्या होती जवळजवळ 400. म्हणजे संघटन कौशल्य किती असेल. आणि बोट निघाली. मोरया नावाची बोट होती आणि ह्या मोरया बोटीवरती विनायक नावाचा युवक उभा राहिलाय. मनामध्ये अत्यंत वादळ चालू होतं. जशा समुद्राच्या लाटा होत्या ना, त्याप्रमाणे मनात सुद्धा मंथन चालू होतं विचारांचं. बरोबर दिसायला मी उच्च शिक्षणासाठी जातोय, पण मनातला हेतू मात्र वेगळा आहे. काय हेतू होता हो, की इंग्रजांविरुद्ध जर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला शस्त्र हातात धरायला पाहिजे. आणि भारतात राहून शस्त्र आपल्याला ते घेऊ देणार नाही. म्हणून परदेशात जाताना गेल्यावर काय कार्य करायचंय, तर शस्त्र कसं घ्यायचं हातात हे आपण बघायचंय, त्याची पुस्तिका करायची, शस्त्र पाठवायचे. पण एक मन म्हणतंय विनायका शस्त्र हातात धरायचं, दुसरं मन सांगतंय का बरं नाही धरायचं. आमच्या देवदेवतांनी काय केलं. रामचंद्र चाप पाणी छत्र पाणी श्रीहरी, रामचंद्र चाप पाणी छत्र पाणी श्रीहरी, आत्मरक्षणार्थ देत देव शस्त्र हीतरी, आत्मरक्षणार्थ देत देव शस्त्र हीतरी. शस्त्र नास्वयेति ताप, शस्त्र नास्वयेति पुण्य, शस्त्र नास्वयेति ताप, शस्त्र पुण्य नास्वये. इष्टता अनिष्टता त्यास हेतु मीच ये, इष्टता अनिष्टता त्यास हेतु मीच ये, त्यास हेतु मीच ये. अहो आमच्या देवाने सुद्धा शस्त्र घेतली. राम आमचा कोदंडधारी आहे, श्रीहरी चक्रपाणी आहे. आर्तांचं रक्षण करण्यासाठी देव जर हातामध्ये शस्त्र घेऊ शकतो, मग आमच्या भारतवासियांसाठी का शस्त्र हातात धरायचं नाही. आणि शस्त्र हे स्वतः पाप नसतं आणि स्वतः पुण्य नसतं. त्याच्या मागचा धरणाऱ्याचा हेतू काय आहे तो महत्वाचा. अहो चोर सुद्धा सुरी हातात धरतो आणि डॉक्टर सुद्धा सुरीच हातात धरतो, पण त्याच्या मागचा हेतू चोराचा असतो त्याला जीवे मारणं किंवा लुटणं, पण डॉक्टरांचा हेतू पेशंटला बरं करण्याचा असतो. म्हणून आपण शस्त्र शिकायचं, ते परदेशातनं इकडे पाठवायचं, हा मनीचा हेतू. बरं निघताना बाबाराव आणि तातारावांची भेट झाली होती आलिंगन देऊन, पण भरत भेटीपेक्षा सुद्धा हा प्रसंग गहिवरणारा होता. अहो भरताला माहिती होतं 14 वर्षांनी माझा राम परत अयोध्येत येणार आहे, पण बाबारावांना
माझा तात्या परत येईल नाही ही शाश्वती होती का? पण बाबारावांनी विनायकाला वचन दिलं होतं की तू जे परदेशात करशील त्याचा प्रचार आणि प्रसार मी भारतात करीन. येसुवहिनी, माई, डॉक्टर भाऊ नारायण यांनी तर स्वदेशीची चळवळ चालूच केलेली होती. आणि बोटीत बसल्यापासून ही कारवाई त्यांची चालू होती बरं का. एक उदाहरण सांगते की त्या बोटीवरती एक युरोपियन बाई होती आणि ती होती मांसाहार करणारी आणि तिने एक मासा कापला. तर त्या माशाच्या पोटातून एक छोटा मासा बाहेर आला. त्या बाईने काय सांगितलं सावरकरांना की बघा, मोठे मासे असतात ना ते लहान माशांना गिळून टाकतात. पण सावरकरांनी ताबडतोब उत्तर दिलंय, पण मोठ्या माशाचं पोट फाडून लहान मासे बाहेर येतात. तसं ब्रिटिश साम्राज्य हा मोठा मासा आहे, पण आम्ही त्याचं पोट फाडून बाहेर येऊ की नाही. तिथे गेल्यानंतर लंडनमध्ये राजधानीमध्ये राहायचंय ब्रिटिशांच्या, पण हे सगळं मी करतोय ते माझ्या मातृभूमीसाठी, कारण मातृभूमी ही त्यांचं दैवत होती. ते म्हणतात, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे अशा तऱ्हेने मातृभूमीची सेवा करण्यासाठी मी निघाले. लंडनमध्ये आले आणि श्यामजी वर्मा यांनी तिथे इंडिया हाऊस म्हणून भारतीयांसाठी दूतावास केला. त्याचं पहिलं नाव भारत भवन करून टाकलं आणि त्या वर्मांनी त्यांना तिथले व्यवस्थापक बनवले बरं का. मग काय हो, त्यांच्या उद्योगशीलता, आपण म्हणतो ना उद्यमम साहसम धैर्य, शत्रूच्या गोटामध्ये जायचंय, पण मनात विचार करताय की इथे सुद्धा सगळेच वाईट असतील असं नाही ना. मला मारुतीरायांचं काम करायचंय. म्हणजे काय, लंकेत जसे मारुतीराय गेले आणि बिभीषणाला शोधलं की नाही, तसं मला तिथले चांगले लोक मिळवायचे, तिथे मला संघटन करायचंय. म्हणून मी माझे अत्तेष्ट सोडून जातोय, कारण लंडनमध्ये शिकण्यासाठी भारतभरातले युवक तिथे येतात. म्हणजे माझी चळवळ ही जागतिक पातळीवर होईल असा विचार केलाय. आणि नवे नवे तिथे बॉम्ब करण्याचा कारखाना सुरू केला. किती पराक्रम असावा हो. अहो, सिंहाच्या गुहेत गेले ते, पण डगमगले नाहीत, कारण तिथे चौका चौकामध्ये भारतीयांना अतिशय नावं ठेवली जात असत. मग ते जर खोडून काढायचं असेल तर आपल्याला काहीतरी उद्यम करायला पाहिजे. आणि मग 1857चं जे स्वातंत्र्य समर झालं त्याचा 50वा सुवर्ण महोत्सव तिथे साजरा करणं हा किती पराक्रम आहे बघा. छातीवरती बिल्ले लावून, तात्या टोपे, झाशीची राणी यांच्या प्रतिमा ठेवून
अनेक लोक त्यांना तिथे बोलवलेत त्यांनी. म्हणजे खरोखरच सिंहाच्या गुहेत जाऊन सिंहाची दाढी पुरवण्यासारखं आहे आयात. पण हा पराक्रम आमच्या सावरकरांनी केला. तात्या टोपे अनेक अजून 2-3 क्रांतिकारक यांना बॉम्बचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलं. त्यावेळी जर्मनीमध्ये 50 देशांचे अधिकारी तिथे येणार होते, सदस्य. तिथे आपल्या भारताचा काल्पनिक झेंडा पहिला नेलाय तो आमच्या सावरकरांनी. 50 देशांची मान्यता भारताला स्वातंत्र्य मिळावं याच्यासाठी त्यांनी मागितली. केवढा हा साहस, केवढा हे उद्योग. अशा तऱ्हेने हे चाललंय. आणि आता बॅरिस्टरी नाकारले, आपण मगाशी बघितलं, कारण राष्ट्रसेवा करायची. मी त्यांचा मिंढा होणार नाही. आणि त्यांच्या ज्या हालचाली चालू होत्या आणि तेच म्हणजे मोठी पुस्तकं, जाडी पुस्तकं घ्यायची, पिस्तुलाच्या आकाराची खोबणी तयार करायची आणि त्यातनं पिस्तुलं पाठवलेली आहे. आणि त्याचे पडसाद भारतामध्ये पडायला लागले. अनेक ठिकाणी बॉम्ब टाकणं, असेंब्लीवरती बॉम्ब टाकणं, मेजरवरती बॉम्ब टाकणं. अहो, अख्खा पंजाब तर होरपळून निघाला होता. त्यामुळे इंग्रजांचं धाबं दणाणलं होतं. म्हणजे आपण शिवचरित्रामध्ये ऐकतो की संताजी धनाजी हे घोड्यांना सुद्धा पाण्यात दिसत होते. तसे इंग्रजांना जळी काष्टी पाषाणी आमचे सावरकर दिसत होते. इतकं कर्तृत्व त्यांनी तिथे गाजवलेलं दिसतं. आणि अशाच वेळी कर्झनवाहिनीचा वध हा मदनलाल धिंगराने केलाय. त्याचा पडसाद नाशिकमध्ये उमटलाय आणि जॅक्सनचा खून अनंत कान्हरे यांनी केलाय. वध, खून नाही, वध. आणि त्यावेळेला अनंत कान्हरे पकडले गेलेत आणि त्यांच्या हातातलं पिस्तूल जे होतं ते इंग्रजी बनावटीचं होतं. आणि इंग्लंडमध्ये राहून हे सावरकर करतायत हा ठाम पुरावा इंग्रजांना मिळाला. आणि त्यांना आवर घालता यावा म्हणून नाशिकमध्ये बाबारावांना पकडण्यात आले. अहो, घरावर बंदी जप्ती आणली. घरातल्या लोकांना खूप हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. इकडे हे पॅरिसला गेलेले होते. अनेकांनी सांगितलं की तुम्ही इंग्लंडमध्ये जाऊ नका, पण माघार घेणारे आमचे सावरकर नव्हतेच मुळी. आणि ते तिथे गेले आणि त्यांना पकडण्यात आले. आता मनामध्ये विचार आलाय की आता आपल्याला पकडल्या म्हणजे फाशीची शिक्षा जर इथेच दिली तर काय होणार हो. म्हणून समुद्र किनाऱ्यावरती गेले आणि आपलं मनोगत समुद्राशी बोलताय. प्राण तळमळला घेऊन जातो आणि मी तुला ह्याला परत आणीन असं वचन दिलंस ना. आणि मी तुझ्यावर विश्वसलो रे. आणि म्हणून आईचा निरोप घेऊन येतोच लगेच असं सांगून निघालो. पण आता माझ्या मायभूमीचं दर्शन तरी मला होईल का अशी व्यथा त्यांच्या मनात होती. आणि त्यांना भारतामध्ये आणण्याचं ठरवण्यात आलं. बोटीमध्ये चढवलंय. त्यावेळी फक्त 5 त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी म्हणून पोलीस होते. प्रातर्विधीला जायचंय म्हणून
गेले तेव्हा त्याला काचेचं दावदान असेल, तिथे आपला कोट लावलाय म्हणजे आतलं दिसायला नको, आणि पोर्टबेल मधून उडी मारली. मोरसिनी सये कादवडी जाहरा सिद्ध तो वीर, मोरसिनी सये कादवडी जाहरा सिद्ध तो वीर, मारोनी उडी काळ्यात लाटेवर झाला स्वार, मारोनी उडी काळ्यात लाटेवर झाला स्वार. आपल्या आईसाठी म्हणजे जानकीसाठी उडी मारणारे आमचे हनुमान आणि आमच्या भारत मातेसाठी उडी मारणारा हा विनायक, यात काय फरक होता हो? आणि ही उडी सुद्धा अंधारात मारल्यासारखी होती की नाही? बंदराला जेव्हा बोट लागते तेव्हा खाली कातळ असू शकतात, प्राण जाईल का अशी सुद्धा भीती असते, पण ध्येयासाठी सुखे वेचू आम्ही प्राण, ह्या इराद्यानेच आपलं आयुष्य घालवणारे आमचे सावरकर पोहत पोहत गेले. अहो त्या पोर्टबेलचं इतकं छोटं भोक असतं, तिथून देह काढायचंय म्हणजे सगळं सोलवटून निघालेलं, आणि समुद्रात उडी मारायची म्हणजे खारं पाणी आहे, किती यातना झाल्या असतील हो. त्या शत्रुपाठीवर आहे, गोळीबार होतोय, अशामध्ये तीर गाठायचंय आणि फ्रान्सचा किनारा गाठला ना आमच्या विनायकाने. तिथे पोलिसाला भेटले, कारण बॅरिस्टरी केलेली होती ना वकिली. मी दुसऱ्या देशात जर गेलो तर इंग्रजांचं आधिपत्य माझ्यावर राहणार नाही हे जाणत होतो, पण चिरीमिरी देऊन शेवटी तो पोलीस फितूर झालाय, कारण ह्यांना हे काय बोलताय ते त्यांना कळेना. पण एका दृष्टीने जरी उडी फसली असली ना तरी ती जागतिक ठरली. हिंदू सोपे नाहीये, सहज सुलभ नाहीये, हे जगाला कळलं. पुढे भारतात त्यांच्यावर खटला भरलाय आणि 2 जन्मठेपींचं शिक्षा त्यांना मिळाली, काळ्या पाण्याची शिक्षा. कारण बोटीतून जाताना विनायकाच्या मनामध्ये येत आहे की पुण्यभूमी नाशिक, तिथे माझा जन्म झाला, मी मुंबई पाहिली, कर्मभूमी माझी पुणे हे मी पाहिलं, लंडनचा सारख्या राजधानीमध्ये मी दिवस काढले. मग आता भगवंताच्या मनामध्ये मी अंदमानला जावं असं तर नाही, पण आलेलं संकट हे संधी मानायचंय. बघा, वनवासामध्ये अरण्यकांड जर आपण वाचलं तर एकदम काही रामरायांनी रावणाचा वध केला नाहीये, तिथे शस्त्रोपासना केली. कुठलीही गोष्ट सरावाशिवाय येत नाही. अज्ञातवासामध्ये वनवासामध्ये पांडव होते, अर्जुनाने पाशुपतास्त्र मिळवलंय, भीमाने आपली शक्ती वाढवली, म्हणजेच वनवास ही संधी मानली आहे. तसं अंदमाननी संधी का मानू नये हा विचार आलाय. तिथे मी माझं कार्य करीन, मी तिथल्या कैद्यांचं संघटन करीन. आणि 2 जन्मठेपांची शिक्षा झालीये तेव्हा वकील म्हणतायत एका जन्मठेपेतच मृत्यू पावा, दुसरी जन्मठेप शिक्षा भोगण्यासाठी दुसरा जन्म घ्यावा लागेल. तेव्हा हसून सावरकर म्हणताय, म्हणजे तुमचा आमच्या संस्कृतीवर विश्वास आहे म्हणायचा, कारण आमच्या हिंदू संस्कृतीमध्येच पुनर्जन्म आहे फक्त.
आणि 2 शिक्षा मला काळ्यापणाच्या भोगायचे, पण 50 वर्ष तुमचं राज्य आमच्यावर राहणार आहे का, असा खडा सवाल हसतमुखाने देत आहेत. केवढं धारेष्ट हो. काही दिवस त्यांना ठाण्यामध्ये ठेवलं असताना माई त्यांना भेटायला आली. त्या पोशाखात त्यांना ओळखलंच नाही हो पहिल्यांदा. पण आपल्या सहधर्मचारीची समजूत घालताना सावरकर काय म्हणतात, कृतार्थ हो संसार आपुला, गेग सुखाचा मोहन धरला, ध्येयास्तव साही विरहाला, राष्ट्राचा संसार कराया होतो सीमा पार, हे चिगे संसाराचे सार. तेव्हा माई म्हणताय, तुम्हाला जर तिथे क्लेश झाले तर मी सांगेन ते कराल. तुम्ही एक मंत्र म्हणा, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमः. आपल्या मंत्रामध्ये सुद्धा इतकं सामर्थ्य आहे हो की तुम्हाला क्लेश होणार नाही. मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. मृत्युंजय तुम्ही त्याच क्षणा, मृत्युंजय तुम्ही त्याच क्षणा. मंत्र म्हणा साडी नाही आणली म्हणून रागवणारी पत्नी कुठे, आणि आपल्या पतीला धीर देणाऱ्या आमच्या माई कुठे. होता होता अंदमानच्या कोठडीचा दरवाजा उघडला गेला. बिजागऱ्या वाजले कर कर, आणि बोटीवरच असताना आधीचे वस्त्र गेले बाजूला, आणि अर्धी वस्त्र जी कैद्यांची असतात ती घातली गेली. मनाच्या बेड्या घातल्या, आणि सावरकरांनी उंबरा ओलांडून अंदमानच्या सेल्युलर कारागृहामध्ये प्रवेश केला. पुन्हा हा दरवाजा उघडेल का माझ्या मातृभूमीकडे जाताना, कारण हा जाण्यासाठी फक्त आहे, परत येण्यासाठी दरवाजा नाही उघडत. आणि सावरकरांना तिथला जो अधिकारी होता बारी, त्याच्या समोर आणण्यात आले. त्यांनी गरा डोळे फिरवले, सावरकरांकडे बघितले. अहो, सावरकर म्हणजे मोठे दष्टपुष्ट असे असतील अशी त्याची कल्पना. मोठा दंडुका हातात होता, तो हातावर मारत मारत विचारतोय, मॉर्सिलिस मध्ये उडी मारली तोच तू का? हो, मग मीच तो. अहो, नजरेला नजर देऊन एकाही कैद्याने आजपर्यंत बारीशी बोललेलं नव्हतं. त्यांच्या त्या तीक्ष्ण नजरेला नजर देणं हे सुद्धा त्या बारीला कठीण झालं, आणि त्याची नजर चुकवून मनात म्हणतोय, हे पाणी काहीतरी वेगळं दिसतंय. पुढे त्यांना जी काळ कोठडी दिली ती 3ऱ्या मजल्यावरती अगदी शेवटची खोली आहे. बरं, त्यांच्याच खोलीसमोर वधस्तंभ आहे. तिथे राजकैद्यांना किंवा तिथल्या कैद्यांना फाशी द्यायची शिक्षा होत असेल,
की त्यांच्या अर्थ किंकाळ्या ऐकून तरी ह्यांच्या मनातले राष्ट्रगंडाचे जे मनामध्ये जे विचार आहेत ते नाहीसे होतील. पण प्रत्येक अडचणीवरती सावरकरांनी मात केलेली आपल्याला दिसते. तिथे सुद्धा ते स्वस्थ बसले नाही. पहिली शिक्षा मिळाली ती काठ्या तयार करण्याची. हात सोलबटून निघायचे. आपलेच हात आहेत हे ओळखू यायचं नाही, रक्त गळायचं, अशा शिक्षा होत्या. कारण ज्याचं दगडासारखं हृदय होतं ना, असा तो बारी. सदैव लोकांना शिक्षा करण्यामध्येच त्याचा जन्म गेला. पण काठ्या सोलताना सुद्धा सावरकर शेजारच्या कैद्याला विचारायचे की शिकलेला आहेस का रे? नाही म्हणायचं. शिकायची इच्छा आहे का? आता शिकून काय उपयोग? इथून तर बाहेर पडणं शक्य नाही. अरे पण तो बारी काय वाचून दाखवतो का आपल्या मनचं वाचतो हे तरी तुला कळायला पाहिजे ना. म्हणून साक्षरतेचे तिथे वर्ग घेतले सावरकरांनी. बरं, लिहायला काही नव्हतं. धूळपाटीसारखं जमिनीवर बोटाने लिहावं आणि अक्षर त्यांना शिकवावी. आणि एवढे कष्ट करून बरं का. एक दिवस त्या बारीने सांगितलं की तुम्हाला आता बढती मिळते. म्हणजे काय हो? कोलू ओढायचंय. की बैलाला सुद्धा तो ओढणं कठीण जावं असा तो कोलू. कवी वर्णन करताय. उघड्या अंगाने हा कोलू फेरवायला लागायचा. आज मुंबईमध्ये ते केलंय तरुणांना त्यांच्या शिक्षांची कल्पना यावी म्हणून. पण असं थोडे दिवस नाही केले. पण त्याही परिस्थितीमध्ये खतकड्यांची भाषा तयार केली. म्हणजे सावरकर तिथे सुद्धा युद्धाचे अनेक प्रकार त्यांनी तिथे अवलंबले बरं का. कारण नानी गोपाल नावाचे राजबंदी, त्याची अशी इच्छा होती की आम्हाला राजबंद्याप्रमाणे वागवावं. पण हा बारी कोणालाच तसं वागवायचं नाही म्हणून त्यांनी अन्न त्याग केला. पण त्यांनी जेवावं म्हणून आमच्या तात्यांनी उपोषण केलं आणि त्याला सांगितलं की असं फुकट का करतोस, काहीतरी करून मग. आणि मग हा नानी गोपाल तात्यांचं ऐकतोय. ज्यावेळी बाबाराव तिथे आहेत हे त्यांना कळलंय. आणि तिथला एक अधिकारी जो होता तो ह्यांना जरा मायाळू वाटला. त्या दोघांची नजर भेट झाली. तर बाबांनी त्यांना एक चिठ्ठी दिली त्या माणसाजवळ. आणि त्यात बाबारावांनी काय लिहिलं हो की मी आजपर्यंत, कारण त्यांना सुद्धा एक काळ्या पाण्याची शिक्षा झाली ती जन्मठेपेची. त्यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की तू बाहेर कार्य करतोयस आणि त्या कार्याला कधीतरी यश येईल ह्याच्यावरती मी हे कष्ट उपसत होतो. पण आता तू इथे आलायस, मग आता हे कष्ट मी का उपसू, कशासाठी उपसायचे. आणि चिठ्ठी मिळालीये हे कळल्यानंतर खूप त्यांची तपासणी केली. पण आमच्या तात्यांनी ती चिठ्ठी खाऊन टाकली की बाबाराव मिळाला नको. असं त्यांचं कर्तृत्व. तिथे कैद्यांना चांगलं अन्न मिळायचं नाही. मग जसं उपोषण हा सुद्धा एक युद्धाचाच प्रकार आहे, तसं संप सुद्धा एक युद्धाचाच प्रकार आहे. तो संप त्यांनी
तिथल्या लोकांना करायला लावला की चांगलं अन्न मिळणं हे आपला अधिकार आहे. तो बारी इतका त्रास द्यायचा, इतका छळ करायचा आणि मोठी मोठी लोक सुद्धा वेडी व्हायची. तर हा बारी एकदा सावरकरांना विचारतो, कधी वेडे होणार? सावरकर म्हणतात, छळ करणारा वेडा होईल, मी वेडा होणार नाही. पण कधीतरी मनात असं यायचं की ह्या यातना सहन होत नाही. पण त्यांचंच एक काव्य आहे, अनादिनी अनंतमी अनादिनी अनंतमी अवध्यमी भला नारी नवे कुजगती असा कवण जन्मला. अनादिनी अनंतमी गोपीयुक्त सिंहाच्या पंजरी मला नम्रदास समचाटील तोपदांबा कल्लोळीरावांच्या पेकसी जरी हटती भवती सतिलती प्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर कैवते मंत्रतंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते. हला हला त्रिनेत्र तो हला हला त्रिनेत्र तो मी तसाची तुम्हासी गिळून गिरवितो गिळून गिरवितो. अनादिनी अनंतमी अवध्यमी भला नारी नवी कुजगती असा कवण जन्मला. अनादिनी अनंतमी अवध्यमी. भारत माता की जय. सावरकरांचं मन जर असं कधी झालं तर ते म्हणायचे, तू जर आत्महत्या केलीस तर शत्रूला जे हवे तेच तू करशील. तू मरायलाच हवायस, नाही नाही तुला उभं राहायचंय. आणि होता होता 10 वर्ष झाले आणि तो बंद दरवाजा होता तो उघडला गेलाय. जेव्हा सावरकर निघाले तेव्हा सगळ्या कैद्यांना बाजूला ठेवलं होतं, कारण इतकं संघटन त्यांनी केलेलं होतं. पण तरी सुद्धा एक कैदी तिथल्या चाफ्याच्या फुलांची माळ घेऊन सावरकरांच्या गळ्यात घातली. अहो, रत्नहारापेक्षा तो हार त्यांना महत्वाचा, मोलाचा वाटला. पण अटीवर कोणते आले? स्थानबद्ध राहावं लागेल, रत्नागिरीत आणलंय, राजकारणात भाग घ्यायचा नाही, अशा अनेक बंधनं त्यांना घातली. पण तरी सुद्धा कार्य चालूच होतं. पतित पावन मंदिर केलंय, सर्व जातींना त्या मंदिरात जाता येईल असं समाजकारण त्यांनी केले. म्हणजे ज्या इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली, त्याच सरकारने हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून त्यांना बोलवले वाटाघाटी करायला. इतकं विरोधाभासाचं चित्र सावरकरांनी स्वतः निर्माण केलेलं आपल्याला दिसतं. त्यांनी जर आपलं ध्येय गाठलंच, पण त्यांनी अनेक पिढ्या अशा तयार केल्या की मातृभूमीसाठी त्यांनी असं ध्येय केलं. ध्येय प्राप्ती करण्यासाठी पिढ्याच्या पिढ्या आज सुद्धा हरघर सावरकर ही समिती काय कार्य करते? अशा तरुणांना जागृत करण्याचंच कार्य करते. कारण आजचा समाज सुद्धा फक्त आत्मकेंद्रित झालाय. तो मीपासून आम्हीपर्यंत नेण्यासाठीच ही हरघर सावरकर ही समिती कार्य करते. मग असं हे सावरकरांचं चरित्र की खरंच ते स्वतः ध्येयरूप झाले आणि खरोखरच स्वतः अत्यंत, म्हणजे फुलांचं एक मी भाषण ऐकलं, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सावरकर म्हणजे सूर्य होते, पण सूर्य सुद्धा वेगवेगळा असतो ना. हो, सकाळचा सूर्य का माध्यान्हीचा सूर्य का मावळतीचा सूर्य, कशा तऱ्हेने सावरकरांचं वर्णन करावं ह्याला आपले शब्द कमी पडतात. असे हे सावरकर की ज्यांनी आपल्या ध्येयासाठी आपलं प्राण अर्पण केलं. बरं, तरी सुद्धा लौकिकाची मात दूर ठेवून एक तरी पद स्वातंत्र्यानंतर मिळालंय का? पण माझी भारत माता दुःख मिश्रित झालंय, कारण वाटणी फाळणी झाली. पण आहे ते आपण सुराज्य करू,
ह्याच्यावरती सावरकरांनी आनंद मानला. अशा तऱ्हेने ध्येय आपलं धरावं. छोटंसं का होईना, एवढंच मोठं ध्येय आपल्याला धरता येणार नाही. सामान्यांची ही गोष्टच नाही. हा तळपता सूर्य होता, पण त्याचा एक किरण आपण बनू शकतो का सायंकाळचा तरी? हा प्रत्येकाने आपण विचार करूया आणि आपण सुद्धा ध्येयासाठी लौकिकाची मात दूर ठेवूया. अहंतेला बाजूला काढूया आणि समाजकारण चांगल्या तऱ्हेने जर आपण केलं तर स्वामी स्वरूपानंद ज्याप्रमाणे म्हणतात की आपण सुद्धा ध्येयरूपच होऊ. म्हणून मूळ पद्यामध्ये आपल्याला स्वामी स्वरूपानंद सांगतात, ध्येयासाठी जगू सोसू सुख देऊ, ध्येयासाठी जगू सोसू सुख देऊ. स्वामी म्हणे देई समर्पण, स्वामी म्हणे देई समर्पण, होऊची आपण ध्येयासाठी झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, भारत मातेच्या चरणी अर्पण करते. एक मागणं मागते आणि मग आरती घेऊया. एक मागणी मागाया